ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग इतका मस्त दाखवलाय ना प्रेक्षकांनो. खरं तर ना, बबलीच्या 3 बहिणी आल्यानंतर अशी काय धमाल आली आहे ना भाग बघायला. खरंच खूप कमालीचा भाग आहे. काय ते त्यांचं विचित्र वागणं, ते उर्मट उद्धटपणे बोलणं, त्यावरूनच अर्जुनसोबतच सायलीला सुद्धा खात्री पटली आहे की लोखंडे फॅमिली तिची फॅमिली नाहीच आहे. आणि यातच या भाऊबीजेला एक आनंदाची गोष्ट घडली आहे, ते म्हणजे आपल्या लाडक्या प्रतिमा आत्याला त्यांचा भूतकाळ आठवतोय बरं का. आणि प्रियासाठी धोक्याची घंटा आहे. त्यातच चैतन्याने DNA रिपोर्टसुद्धा आणलेले आहेत. आणि मग त्या DNA रिपोर्टमधूनच अर्जुनला एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. म्हणजे जे अर्जुनला वाटत होतं तेच खरं झालंय. तर आपण आजचा हा धमाल कमालीचा भाग तर पाहणार आहोतच प्रेक्षकांनो. पण ठरलं तर मग मालिकेचे फक्त आणि फक्त खरे भाग ते आपल्या चॅनलवरती डेली एपिसोड्स अपलोड होतात. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट नक्की द्या. अर्जुन गुपचूप रूममध्ये येतो आणि त्याने मैनावतीचं DNA सॅम्पलसुद्धा मिळवलेलं असतं. पटकन आपली बॅग बाहेर काढून त्याच्यामध्ये त्याने आधीच सायलीचं DNA सॅम्पल्स तर ठेवलेलं असतंच, सोबतच तो मैनावतीचं सुद्धा ठेवतो आणि स्वतःशी बोलतो की यस, मला मिळाले DNA सॅम्पल्स. आणि त्याला मनापासून वाटतं की लोखंडे कपल्स हे सायलीचे खरे आईबाबा नाही आहेत. आणि तेवढा त्याला घोर पश्चातापही होतो की त्यांना घरात आणून अर्जुनने किती मोठी चूक केली आहे. मला जे वाटत होतं तेच आता या DNA रिपोर्ट्सने प्रूव्ह होईल. तेव्हाच तो पटकन चैतन्याला कॉल करतो आणि त्याला विचारतो की मी तुला DNA टेस्ट अरेंज करायला सांगितले होते ना, त्याचे दोन्ही सॅम्पल्स माझ्याकडे आहेत. पटकन ये आणि सॅम्पल्स घेऊन जा. दोन्ही सॅम्पल्स आपल्या हातात घेत त्याने म्हणजेच अर्जुनने त्या दोन्ही सॅम्पल्सवरती सायली आणि मैनावतीचं नाव लिहिलेलंच असतं. तेव्हाच तो स्वतःशी बोलतो की आता लागेल खऱ्या कोठ्याचा निकाल. थोड्या वेळाने अर्जुन सर्वांसोबतच गप्पा मारत बसलेला असतो. आता इथून बघा प्रेक्षकांनो, तुम्हाला भाग बघायला इतकी मजा येणार आहे ना, कारण इतक्यातच मैनावतीच्या 3 मुली सुभेदारांच्या घरी येतात. त्या मोठ्यानेच बबले बबले हाका मारतच तिथे आलेल्या असतात. तिला पाहता क्षणी सर्वजण अचंबित होतात. कोणाला काहीच कळत नसतं. सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. पण प्रियाचा चेहरा बघा, असला गोरामोरा झाला ना, तिलासुद्धा धक्का बसला. पूर्णाची कुजबुजते, कोण आहे ती लोक? तेव्हा कल्पना विचारते, कोण आहात तुम्ही? मग मैनावती ओळख करून देते की ताई सब, अहो या माझ्या 3 लेकी आहेत, टीना, मीना आणि रीना. पुन्हा सर्वजण थक्क होतात. त्या तिघी विचारतात की आमची बबली कुठे आहे? त्यांची नजर 4 सेकंदाला प्रियावरती पडते. त्या स्वतःच ठरवून मोकळ्या होतात की तीच आमची बबली आणि जाऊन प्रियाला घट्टमिठी मारतात. तिच्या अंगाला खेळतात. काय इतकं विचित्र प्रियाला फील होतं ना, खूपच वैतागलेली असते. एवढंच काय, सुभेदारसुद्धा थक्क होऊन त्यांच्याकडे बघतच राहतात. आणि प्रियाची झालेली फजिती पाहून मात्र अस्मिताला इतकं हसू येतं. पण काहीही म्हणा प्रेक्षकांनो, प्रियाच्या बहिणी खरंच चोपतात. त्या प्रियाला काय प्रश्न विचारतात माहिती आहे? वा बबले, नाही म्हणजे तुझं तर नशीब फळफळलं की अगं, पैशावाल्यांच्या घरात येऊन पडली आहे तू. आमच्याकडे सुद्धा असेच एक कस्टमर येतात, पण ते बी इतके पैसेवाले नसतात. त्यांचं ते वागणं, विचित्र बोलणं, ते कसले शब्द, सुभेदार तर त्यांचे तर कानच किडतात. प्रियाला ते वागणं विचित्र म्हणजे इतकं किळसवाने वाटतं ना, मनातच ते विचार करते की या माझ्या बहिणी आहेत, किसल्या चीप आहेत. आता यांनासुद्धा सायलीवरती ढकलावं लागेल. पण तिच्या मदतीला नेमका अश्विनच येतो. अश्विन म्हणतो की एक मिनिट, ही तुमची बबली नाही आहे. तेव्हा त्या सांगतात की अहो असं कसं, हीच तर आमची बबली आहे, आमची धाकली बहीण. बबले, तुला माहिती आहे का, सोनाली ताईला तुझी अगं खूप आठवण येते. ती पनवेलला आली ना की तुला भेटायला येईल. प्रियाची अवस्था बघूनच सुभेदारांना हसू अनावर होतं. पण प्रिया त्या तिघींनासुद्धा खडसावते. ए लांब हो हाती माझ्यापासून, तुमची ती
आणि तिला शब्दसुद्धा उच्चारावा वाटत नाही. ती सांगते की मी तुमची धाकटी बहीण नाही आहे. ती बघा ती सायली तिथे उभी आहे ना, ती तुमची धाकटी बहीण आहे. तेव्हा त्या तिघीही सायलीवरती तुटून पडतात. असला कमालीचा सीन आहे ना, बघताना खरंच हसू येणार आहे. सायलीला त्या पटकन बाजूला घेऊन येतात. तिला घट्ट मिठीच काय मारतात. तिच्या अंगावरचे हिरा सोन्याचे दागिने पाहून तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बिचारी सायली त्या तिघींच्यामध्ये असली फसते ना. आता अर्जुनचा चेहराही बघा, त्यालासुद्धा खूपच किळसवाने वाटतंय ते वागणं. मैनावती त्या तिघींनाही ओरडते की ए गप्पा बसा जरा. मागासपासून बबले 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 काय लावलंय ग. सायली नाव आहे तिचं, सायलीच म्हणायचं. तेव्हा मीना तिच्या खऱ्या अवतारात उतरत्या. ती म्हणते की हां हां जैसा देश वैसा भेष. आता सुभेदारांच्या एवढ्या मोठ्या घरात आहे म्हटल्यानंतर नाव पण बदलच असणार ना. पण अर्जुनला आणखीनच डाऊट क्लिअर होतो इथेच की सायलीच्या बहिणी म्हणजे सायलीचं हे कुटुंबच असू शकत नाहीत. बिचारी सायली उगाचच फुकटचं त्यांच्या चाळ्यात अडकते. अस्मिता आणि प्रतापला मात्र खूप हसू येतं. कल्पना आणि अर्जुनला सायलीची खूपच काळजी वाटते बाबा. आता सायली तिची ओळख सांगते की खरं तर मला लहानपणीचं काही आठवत नाही. तुम्ही माझ्या बहिणी आहात ना, मग मी लहानपणी कशी होते ते तुम्हाला चांगलं माहितीच असेल. तेव्हा मीना सांगते की हो तू ना खूप चंट होते सगळं. त्यावर अर्जुन म्हणतो की हो काय आहे, जेव्हा सायलीचे आईबाबा आले ना तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, पण आमचा काही विश्वास बसला नाही. तेव्हा सायली अर्जुनची सुद्धा ओळख करून देते. हे माझे मिस्टर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, म्हणजे खूप नामवंत वकील आहेत. तेव्हा बिचारा अर्जुन उगाच त्यांच्या जाळ्यात अडकण्याऐवजी लांबूनच नमस्कार करतो बाबा. त्यानंतर पूर्णाची त्या तिघींनासुद्धा बसायला सांगते. आता एकाच सोप्यात ते इतके जर कोंबू बसतात ना, कुणाला धड नीट जागाही उरत नाही माहिती. त्यांचा जो धांदरटपणा, तो धिंगाणा, गोंधळ ते सगळं पाहून ना सुभेदार मात्र डोक्यालाच हात लावतात. सायलीला तर विश्वासच बसत नसतो. विमल विचारते की तुमच्यासाठी मी चहा बनवून आणू का. तेव्हा मीना म्हणते की काय आहे, हा माझा काय चायचा टाईम नाही आहे, पण चालेल मला. त्यावर रीना सांगते की हो आणि एक काम करा, थोडी वेलची आणि आलं घालून आणा. या सगळ्या आता असल्या काही फरमाईशी सोडतात ना, म्हणजे पाहुणचार घ्यायचा कसा आणि द्यायचा कसा हे संस्कारच यांच्यावरती झालेले नाही आहेत. शोभतात की नाही प्रियाच्या बहिणी. अख्खं कुटुंब डोक्यावर पडल्यासारखं आहे. त्यात आता मीना अचानकच अर्जुनला तिच्याच भाषेत विचारते, जीजू नाही म्हणजे हा सगळा माल तुम्ही वकिली करता करता कमावलाय. काय ती विचित्र भाषा. बरं जीजू मला सांग की एका केसची तुझी बिदागी किती असते. आता जो शब्द मीनाने बोलला तो तर अर्जुनला साधा उच्चारताही येत नाही. तो ततपापा करतो बिदागी म्हणजे काय. तेव्हा घरातल्यांना हसू येतं. बिचारी पूर्णाची तर डोक्यालाच हात लावून बसते. सायली पटकन विषय बदलते. ती सांगते की मी तुमची ओळख करून देते, आणि ती पहिली ओळख अस्मिताची करून देते बरं का. या माझ्या नणंद आहेत अस्मिताताई. त्यावर रीना तिला टोमणा मारते की नणंद अजून इथेच असते, लग्न नाही झालं तुझं. तेव्हाच मैनावती तिला जोराचा फटका मारते, पण भारी टोमणा मारला ना अस्मिताला. त्यानंतर ती म्हणजे सायली पटकन कल्पना आणि प्रतापची सुद्धा ओळख करून देते की या माझ्या सासूबाई आणि हे सासरे आहेत. त्यानंतर या माझ्या आजी सासू पूर्णाची. तेव्हा मैनावती सदाशिव दोघेही पोरींना आपल्या खुणावतात. तेव्हा त्या पटकन येऊन पूर्णाजीचे आशीर्वाद काय घेतात. आता फराळाकडे लक्ष जातात. मीना विचारते की चकली चिवडा हा सगळा चक्कना इथे का ठेवलाय. प्रताप अचंबित होऊन विचारतो की चक्कना, अहो फराळ आहे तो. तेव्हा मीना सांगते की तुमचं भाषेत तेच ते हो. आता तुम्हीच बघा प्रेक्षकांनो, यांची ही उद्धट विचित्र भाषा ऐकूनच कोणाचा तरी विश्वास बसेल का की सायली त्यांची बहीण असेल किंवा ती लोखंडे कुटुंबातलीच एक असेल. शक्यच नाही आहे.
कल्पना पटकन विमलला त्या तिघींसाठी सुद्धा फराळ आणायला सांगते. ती फराळाची प्लेटा आणून देते. त्यात पण यांच्या वेगळ्याच फरमाईशी. त्यात मीना फरमाईश करते की या चकलीसोबत मला थोडा शेजवान सॉस मिळेल का. पुन्हा सगळेच जण इतके डोळे वटारून बघतात ना तिच्याकडे. ती विचारते, असं काय बघताय? मी फक्त शेजवान सॉसच मागितलंय, बाकी काही नाही. तेव्हा विमल तिची फरमाईश तर पूर्ण करणारच ना, शेवटी सुभेदारांचे पाहुणे आहेत बाबा. प्रियाला तरी त्यांचं वागणं इतकं किळसवाणी वाटत असतं. बिचारी बरं या आपली कोपऱ्यात नामानिराळी बसली. असलं बकासुरासारखं आदर्शासारखं खातात ना त्या, की जसं काही त्यांना आयुष्यात फराळच मिळाला नव्हता. तेव्हा त्यातलीच एक बहीण म्हणजेच टीना, ती सायलीला सांगते, बबले मी ना जिथे कामाला जाते ना त्यांच्या घरी दर दिवाळीला असाच फराळ बनतो. तिथे फराळ बनवल्यानंतरची सगळी भांडी मीच घासते, पण 2 लाडू उचलून देतील शपथ. पण काही म्हणा, आता यंदाची दिवाळी तुझ्या घरी दणक्यात आहे बरं का. तेव्हा मैनावती तिला चोराचा फटका देते, गप खा ना. इतक्यातच नेमका चैतन्य तिथे येतो. चैतन्य अर्जुनला हाक मारतो. महत्त्वाचं काम असतं ते माहिती आहे. अर्जुन पटकन सॅम्पल्स आणण्यासाठी रूममध्ये जातो. पण मीनाची नजर फार वाईट आहे. ती चैतन्याकडे टक लावून बघते. बिचारा चैतन्य बरं झाला सुटला. अर्जुन त्याला पटकन बाहेर घेऊन येतो आणि ते दोन्ही सॅम्पल्स त्याच्या हाती देतो. तेव्हा चैतन्य सांगतो की मी तिथल्या पॅथॉलॉजिस्टशी बोललो आहे आणि ते DNA रिपोर्ट्स देतील आपल्याला लवकरात लवकर. सॅम्पल्स कलेक्ट करून चैतन्याला मात्र प्रश्न सतावतो. तो अर्जुनला विचारतो की पण एकदमच तुला डाऊट कसं काय यायला लागला. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे बाबा तू त्यांना नीट भेटला असतास ना तर तू सुद्धा तेच म्हणाला असतास. तेव्हा चैतन्य विचारतो की पण मला सांग, तिथे त्या 3 मुली बसल्या होत्या त्या कोण होत्या. अर्जुन म्हणतो की त्या काहीतरी म्हणे सायलीच्या बहिणी आहेत. पण मला अजिबात चैतन्य असं वाटत नाही आहे की ती लोखंडे फॅमिली सायलीची आई बाबा ती फॅमिली तिची असेल. म्हणूनच मला DNA रिपोर्टद्वारेच ते बघायचं आहे. आणि ते दोघेही तेथून निघून जातात. आता थोड्या वेळाने भाऊबीजेची सगळी तयारी सुरूच असते. सायलीने छानशी अशी सुंदर रांगोळी घातलेली असते. सोबतच रविराजसुद्धा तिथे उपस्थित असतात. तेव्हा नागराजबद्दल पूर्णाची चौकशी करते. तर रविराज सांगतात की आता तुम्हाला तर माहिती आहे पूर्णाई, नागराज कुठे जातो, काय करतो, काहीच माहिती नाही आहे. त्यावर प्रियाला बघा हसू येतं. रविराज विचारतात, अर्जुन कुठे. इतक्यात अर्जुनही येतो. ते विचारतात की अश्विन आणि अर्जुनला ओवाळून झालं आहे का. त्यानंतर मग आम्ही बसतो. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही काका, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. प्रतापचा निराश झालेला चेहरा पाहता पूर्णाजी विचारते की प्रताप कसला विचार करतोयस. तेव्हा प्रताप सांगतो की काही नाही पूर्णाई, अपघातापूर्वी प्रतिमा दरवर्षी मला भाऊबीजेला ओवाळायची, पण तिने कधीच तबकातलं स्वीट मला भरवलेलं नाही आहे. कारण ती माझ्यासाठी खास मलई बर्फी घेऊन यायची, स्वतः बनवलेली. पण गेल्या वर्षी तिने मला तबकातलं स्वीट्स भरवलं. आता त्याच्या मनात नक्की काय घालमेल सुरू आहे ते लक्षात येताच अर्जुन समजावतो की डॅड नका ना वाईट वाटून घेऊ. उलट आपल्या प्रतिमातेची तब्येत किती सुधारली आहे ते बघा ना. सर्वांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच कल्पना आणि प्रतिमा दोघेही किचनमधून येतात. त्या विचारतात की चला आता ओवाळणीला सुरुवात करायची का. तर सुरुवातीला प्रताप पाटावर बसतो. तेव्हा प्रतिमा त्याला ओवाळते, त्याचं औक्षण करते तिलक लावून. तेव्हा प्रताप खूप सुंदर अशी भाऊबीजेची ओवाळणी देतो. प्रतिमा म्हणते की अरे याची काय गरज होती. तेव्हा अस्मिता बघा काय म्हणते, काय गरज होती म्हणजे खरं तर ना ओवाळणीशिवाय भाऊबीज ही पूर्ण होतच नाही. तेव्हा सर्वांनाच खूप हसू येतं. आता प्रतिमा त्या जाणार तेव्हा सायली म्हणते की स्वीट तर थपकातच आहे, तुम्ही भरवलंच नाही. तेव्हा प्रतिमा बोलून जाते की अगं सायली, प्रतापला माझ्या हातची मलई बर्फी खूप आवडते, मी त्याच्यासाठी खास बनवून आणले. आता सर्वच जण इतके अचंबित होतात, त्यांना विश्वासच बसत नसतो की ही आमचीच प्रतिमा आहे का. पण प्रिया मात्र खूप शॉक होते. प्रतिमा रविराजांना डबा मागते. रविराज पटकन डबा काढून देतात. रविराज
त्यांनासुद्धा ठाऊक नसतं की प्रतिमाने डब्यात काय आणले. पटकन प्रतिमा प्रताप समोर येते आणि ती मलाई बर्फी भरवणार तर त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. प्रतिमाला ते खटकतं. ती विचारते की काय झालं. जेव्हा ती सगळ्यांकडे चौफेर नजर फिरवते तर सर्वच जण अवाक होऊन तिच्याकडे पाहत असतात. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक हसू उमटलेलं आणि प्रत्येकाच्या नजरेत डोळ्यात फक्त अश्रू. तेव्हा ती पुन्हा घाबरत विचारते की काय झालं. तेव्हा प्रताप सांगतो की प्रतिमा, अगं तुला आठवतंय का, तू दरवर्षी भाऊबीजेला माझ्यासाठी मलाई बर्फी स्वतःच्या हाताने बनवून आणायचीच. प्रतिमा आता हसत म्हणते की हो आठवतंय ना, अरे म्हणूनच तर मी आणले बनवून. रविराज तिला समजवतात की प्रतिमा, अगं तुला कळतंय का, तुला एक जुनी गोष्ट आठवली आहे. म्हणजे भाऊबीजेला प्रतिमा आत्यांना थोडं थोडं आठवतंय. घरात आनंदाचं चैतन्याचं वातावरण पसरतं आणि तुला त्याबद्दल काहीच वाटत नाही आहे. तेव्हा प्रतिमा सायलीकडे पाहून खूप गोड स्माईल देते. तेव्हाच पूर्णाची हात जोडून देवीआईचे आभार मानते आणि तिला तिथूनच साकडं घालते की देवीआई लवकरच प्रतिमाला सगळं काही आठवू देत. रविराज आनंदाने सांगतात की आठवेल पूर्णाई, नक्की आठवेल. मी म्हणालो होतो ना की प्रतिमामध्ये खूप प्रगती होते. एक दिवस तिला मागचं सगळं काही आठवेल. आता मात्र प्रियाला घाम फुटतो. तिचे धाबे दणातात. मनातच ती कावरीबावरी होऊन विचार करते की म्हणजे प्रतिमाला तिच्या खऱ्या मुलीबद्दल पण सगळं आठवणार. तर मीना तिच्या बहिणींच्या कानात कुजबुजते की या बड्या लोकांचे ना शॉकच वेगळे आहेत. म्हणजे भाऊबीज पूर्णपणे वेगळीच आहे. मला वाटलं होतं वेगळी मोठी भाऊबीज साजरी करतील, पण कशाचं काय, हे तर एका बर्फीच्या तुकड्यावरच इमोशनल झालेत. या मूर्खांना काय कळणार भावना. प्रतिमाचं तर ओवाळून होतं. कल्पना रविराजांना ओवाळणार असते, पण ती सांगते की अर्जुन तू पाटावर बस बाबा. काय आहे, भाऊबीजेची ओवाळणी मिळेपर्यंत उगाच आपल्या अस्मिताचा श्वास रोखून राहायचा. त्यावर सर्वांना इतकं हसू येतं. पटकन अर्जुन जाऊन पाटावरती बसतो. आता अस्मिता त्याला तिलक लावून ओवाळते. अस्मिता तर नीट ओवाळत सुद्धा नाही. ती पटकन गिफ्ट मागते. तेव्हा अर्जुन भांडण करतो की आधी पेढा. अस्मिता म्हणते की आधी गिफ्ट. दोघेही लहान मुलांसारखं वाद घालतात. पूर्णाजी दोघांनाही दटावते. बस झाला हा पोरकटपणा. अस्मिता गुपचूप पेढा भरव त्याला. तेव्हा ती डायरेक्ट पेढा अर्जुनच्या तोंडातच कोंबते. आता अर्जुन मुद्दाम उठतो तर ती म्हणते की गिफ्ट. तेव्हा तो देतो. तिला सांगतो की लिमिटेड स्मार्टवॉच आत्ताच नवीन लॉन्च झालं आहे. आता मात्र त्या तिघी बहिणींचे डोळे विस्फारलेले असतात. इतकं महागडं गिफ्ट. अस्मिता इतकी खुश होते आणि ती नकळत बोलून जाते. आणि का नाही बोलायचं तिने. थँक्यू सो मच अर्जुन, तू ना जगातला बेस्ट भाऊ आहेस. आता हे अश्विनला खटकतं. अस्मिताला तर कधी एकदा गिफ्ट उघडून बघते असं होतं, पण कल्पना सांगते की अस्मिता नंतर गिफ्ट उघडतो, आधी अश्विनला ओवाळून घे बरं. अस्मिता आनंदाने बोलवते अश्विनला, पण काय आहे, अश्विनला प्रियाची हवा लागले ना. प्रिया नावाचं वारं त्याच्या डोक्यात शिरले. आता तो रागात विचारतो की कशाला, तुझ्या जगातल्या सगळ्यात बेस्ट भावाला ओवाळलंस ना तू. तेव्हा सर्वांना धक्काच बसतो. प्रताप समजावतो की अश्विन, अरे प्रत्येक बाबतीत कडवटपणा आणायलाच हवाय का. तो म्हणतो की कडवटपणा मी आणत नाही आहे डॅड. तुम्ही सगळे माझ्याशी आणि माझ्या बायकोशी कसे वागतायत ना ते बघतोय मी. आणि इतकं सगळं झाल्यानंतर हा सगळा दिखाऊपणा कशाला. पण अश्विनचं हे बोलणं जे आहे ना ते सगळ्यांचं खूपच जिव्हारी लागतं. तो रागाने उठून जाणार तर पूर्णाजी समजावते की अश्विन, माणसांचा नाही, अरे निदान सणाचा तरी मान राख. तेव्हा त्याच्यावरती आता सुभेदारांचे संस्कार आहेत. प्रियाने कितीही त्याची बुद्धी फिरवण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे त्याच्या मनावरती सुभेदारांचे संस्कार झालेत आहेत ना. तो पटकन येऊन पाटावर बसतो आणि अस्मिताकडून ओवाळूनही घेतो. पण अस्मिताच्या हातून गोड मात्र खात नाही. सगळ्यांना खटकतं त्याचं वागणं. आता अस्मितासाठी त्याने गिफ्ट आणणंसुद्धा त्याला गरजेचं वाटत नाही. कुठे थोडे पैसे त्या ताटामध्ये टेकवतो आणि रागातच उठून जातो. बिचारा सायलीचा अपमान होतो की नाही. किती आनंदाने पुढे आले होती ती की अश्विनला ती ओवाळणार आहे, पण दुसऱ्याच सेकंदाला तिच्या आनंदावरती विरजण पडतं.
तिच्या मनाला इतक्या यातना होतात ना. तिला पहिला तो प्रसंग आठवतो की स्वतः अश्विन पाटावरती बसला होता आणि सायलीला त्याने सांगितलं होतं की आजपासून मी तुझा भाऊ. तू दरवर्षी मला राखीही बांधायची आणि भाऊबीजेला ओवाळायचं सुद्धा. आता कुठे गेले अश्विनची ती तत्व? भाग संपतोय, पुढे बघूयात. चैतन्य DNA रिपोर्ट तर घेऊन येतोच, पण आता तिथेच अर्जुनला एक धक्कादायक बातमी मिळते. त्याने डोळे वटारतात. चैतन्य घाबरत विचारतो की काय आलंय रिपोर्टमध्ये. त्यानंतर अर्जुन हा सायलीला बाहेर घेऊन येतो. तो तिला म्हणतो की मला एक खरं तर गोष्ट विचारायची होती, सजेशन हवं आहे फक्त. आणि तो खोदून खोदून प्रश्न विचारतो की समज जर एखादी वस्तू किंवा जर तुला तुझ्या आयुष्यात प्रिय असलेली व्यक्ती अचानकच दूर गेली तर तुला कसं वाटेल? पण सायली पण वकिलाची बायको आहे. अर्जुनचं म्हणणं ती ओळखते. ती विचारते की मला वाटलं होतं तुम्ही एका केसबद्दल बोलत असाल, पण हे केसबद्दल नाही आहे. तेव्हाच अर्जुनचा चेहरा पडतो. पण सायलीला सुद्धा शंका आली की लोखंडे फॅमिली तिची फॅमिली नाहीच आहे. पण हे सत्य नक्की कसं बाहेर पडेल पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.